सो इट्स स्मॉल स्टोरी टाईम. सो असं झालं की मी आणि माझी फ्रेंड म्हणजे माझी रूममेट आम्ही ट्रेकसाठी नाईट ट्रेकसाठी सॅटर्डेला निघालोच होतो आणि ट्रेनने आम्हाला कर्जतला जायचं होतं. सो आम्ही जेंट्सच्या बुगीमध्ये चढलो कारण की आम्हाला सगळे ग्रुप त्याच बुगीमध्ये भेटणार होतं. तर चढलो आणि नंतर त्या बुगीमध्ये अजून 2 मुलं होती, आमच्या समोरच्या सीटला बसले होते. तर माहीत नाही की खूप वेळ असे ते स्टेअर करत होते मला आणि माझ्या रूममेटला. म्हणजे असं नॉन स्टॉप स्टेअर करत होते ना. माझी रूममेट बोलते, इंद्रा ते खूप स्टेअर करतात, म्हणजे कळत नाही आहे मी काय करू. आणि म्हणजे तिला असं खूप ऑकवर्ड फील होत होतं. तू मी ते लोक स्टेअर करतात तर तू पण स्टेअर कर ना. मला कळत नाही बाई मुलांचं काय. म्हणजे दोन डोळे, एक नाक, एक तोंड, 2 कान, देवाने जे दिलंय तेच दिलंय ना सगळ्यांना. नंतर म्हणजे आम्ही जे डोंबिवलीवर चढलो ते आमचं स्टेशन लास्ट स्टॉप येईपर्यंत ते आम्हाला स्टेअर करत होते. म्हणजे माझ्या हातामध्ये ना खाज येत होती की भाई जाऊन एक सन करून. आणि स्टेअर पण करत नव्हते. तर आपण जसं फोन पकडतो नॉर्मली फोन पकडलेला नव्हता त्यांनी, असं जसं आपण कॅमेरामधनं कॅप्चर करण्यासाठी फोन पकडतो ना तसं त्यांनी कॅप्चर करण्यासाठी फोन पकडला होता. तर मला थोडा डाऊट आला की नाही हे लोक काहीतरी करतात, फोनमधनं काही कॅप्चर वगैरे करतात. तरी पण मी काही बोलली नाही. मग मी ऐश्वर्याच्या समोर येऊन उभी राहिली. ऐश्वर्या बसली होती आणि मी तिच्या समोर येऊन उभी राहिली. मी पाठ करून उभी राहिली, म्हणजे ते काही करायला नको म्हणून. त्यावेळेने थोडीशी ट्रेन खाली, म्हणजे ऑलमोस्ट खालीच झाली ट्रेन. तरी ते लोक होते सोबतच, त्याच बुगीमध्ये होते. आणि मग मी त्यांच्या समोरच बसली मी. आणि मी पण त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये त्यांना उत्तर दिलं. ते पण जसं स्टेअर करत होते तसं मी पण गेलं. म्हणजे काय भेंचो. म्हणजे त्यांची मुंडी सरळ खाली. म्हणजे त्यांना एवढी लाज वाटत होती स्वतःची की त्यांना बघवत पण नव्हतं वरती की मी त्यांना बघतीये आणि मी त्यांना त्याप्रमाणे स्टेअर करते जसे ते मला स्टेअर करतात. म्हणजे स्वतःला लाज वाटत होती त्यांना. म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात राहताय, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आया बहिणींसोबत कसं राहायला, म्हणजे कसं वागलं पाहिजे. तुम्हाला दुसऱ्यांना ऑकवर्ड होईपर्यंत तुम्ही असं बघतात, म्हणजे एकदम शरमसार गोष्ट आहे ही आजकालची.